नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय स्टडी मॅथ यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो। आपण पाहत आहात 5 मिनिटमध्ये 5 प्रश्न। येणाऱ्या सीटेट भरतीला अनुसरून जी आपली सिरीज सुरू आहे त्या सिरीजचा आजचा आपला 11वा सेट। तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। आजचा पहिला प्रश्न 201 के पूर्ववर्ती और 4781 के उत्तरवर्ती का गुणनफल है। मित्रांनो, आजच्या सेटची ही खासियत आहे की आपण आज असे पीवायक्यू घेतले आहे जे एक्झाम मध्ये आलेले आहे। तुम्ही पाहू शकता मागे झालेला जो पेपर आहे 14 डिसेंबरचा आणि सेकंड शिफ्टचा, या सेकंड शिफ्टचे आपण 5 प्रश्न घेत आहोत स्पेशल। तर तुम्ही एक्झाम मध्ये कशा ओरिएंटेड प्रश्न येत आहे हे तुमच्या लक्षात येईल। तर पाहू आपण प्रश्नात काय म्हटले आहे। पूर्ववर्ती आणि उत्तरवर्ती। आधी पूर्ववर्ती आणि उत्तरवर्ती हे काय लक्षात घेऊ। पूर्ववर्ती म्हटलं की आधीचा आणि उत्तरवर्ती म्हटलं की नंतरचा। पहा जी संख्या दिली आहे जसं 201 चा पूर्ववर्ती म्हटलं की काय करायचं, त्यातून हा 1 मायनस करायचा, मग राहतात किती 200 बरोबर। 200 आता काय झालं पूर्ववर्ती। आणि 4781 चा काय म्हटलं आहे उत्तरवर्ती, तर याच्यात 1 वाढवायचा म्हणजे किती झाले ते 4782 घ्या 4782 बरोबर। आणि या दोघांचा काय विचारला आपल्याला गुणनफल म्हणजेच गुणाकार। पहा सरळ सरळ आहे, बे दोन्ही 4, बे आठी 16 6, हात चाला 1, बे 7 14 आणि 1 15 5, हात चाला 1, बे चौक 8 आणि 1 9, हे 2 शून्य जसेच्या तसे, म्हणजे 9,56,400 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। कुठं आहे 9,56,400, ऑप्शन नंबर 1। ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा राईट आन्सर असेल। नवीन टॉपिक आहे, एक्झाम मध्ये आलेला आहे, त्यामुळे लक्ष द्या की पुन्हा पण येऊ शकतो। चला नेक्स्ट, 4 अंकों की वह न्यूनतम संख्या जो 6 7 और 4 से गुणज है। हर सेट मध्ये आपल्याला असा प्रश्न येतो की म्हणजे पहा विभाज्यतेचा कसोट्याचाच प्रश्न आहे हा एका प्रकारे। ज्याला कसोट्या माहिती आहे त्याला या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल बरोबर। आता ऑप्शन पहा, अशा प्रश्नाला मी काय म्हणतो डायरेक्ट ऑप्शन न जायचं। सोपी कसोटी कोणाची आहे 4 ची। आता 4 ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग जात असेल तर तिथे 4 ची कसोटी लागू होते। डायरेक्ट ऑप्शन पाहायचं। पहा 02 ला 4 न भाग जातो का, नाही। 06 ला 4 न भाग जातो का, नाही। इथं जातो, पण इथं जर तुम्ही 7 न भाग दिला जातो का, नाही। म्हणजे हेही कटलं, हेही कटलं, हेही कटलं, उरलं काय ऑप्शन नंबर 3 1008। 1008 ही अशी संख्या आहे जी 6 7 आणि 8 ची गुणज आहे। हेच या प्रश्नाचा राईट आन्सर आहे। चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 3, 9 किलोग्राम में से 7 ग्राम को घटाने पर क्या परिणाम प्राप्त होता है। पहा 2 वेळा किलोग्राम दिला आहे आणि एकदा दिला आहे ग्रॅम। तर आपण एक तर सर्वाला किलोग्राम मध्ये किंवा सर्वाला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू। आता आपण किलोग्रामला पहिले तर ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेऊ म्हणजे आपल्याला इझी जाईल। पहा 9 किलोग्राम म्हणजे सरळ सरळ तुम्हाला आधी सांगितलं होतं मी, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम 1000 ग्रॅम। तर 9 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम 9000 ग्रॅम बरोबर। 7 किलोग्राम म्हणजे किती ग्राम 7000 ग्रॅम बरोबर। आणि शेवट काय म्हटलं की 7 ग्रॅम, हे ग्रॅम जशीच्या तसं। तिघांना घटवल्यावर म्हणजेच मायनस केल्यावर काय उत्तर येतं पहा। 07 म्हणजे इथं घेतला 10, 10 तून 7 गेले उरले 3, हा याचा 1 वापस येला, हे आले 10, 10 तून 1 गेला 9, याचा याला 1 वापस, याच्यातून 1 गेला 9, 7तून 2 7तून हा याचा वापस, 7तून 9तून 8 गेले 1 राहिला, म्हणजेच 1993। पण आपण काढला आहे ग्रॅम मध्ये, ऑप्शन काय दिला आहे किलोग्राम मध्ये। मग आपल्याला 1993 भागेला 1000, तर 1 2 3 3 संख्येनंतर आपला पॉइंट येईल 1 2 3, म्हणजे 1.993 हे आपलं आन्सर असेल। तर ऑप्शन नंबर 1
हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट. एक संख्या दिलेली आहे आणि संख्यामध्ये काय म्हटलं आहे की 5 आणि 7 के स्थानीय मानों का अंतर है. हर सेटमध्ये आपल्याला प्रश्न हा पण येत आहे. स्थानीय मान, अंकित मान खूपदा सांगितलं आहे मी, मागील व्हिडिओ पाहून पण घ्या तुम्ही. स्थानिक मान आणि अंकित मान अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे. पहा, स्थानिक मान काय म्हटलं होतं की जी संख्या आहे, स्थानिक मान ज्याचा विचारला आहे त्या संख्येपुढे किती संख्या आहे तेवढे शून्य लावायचे, तो त्याचा स्थानिक मान असतो. आता 5 विचारला आहे ना, पहा किती संख्या आहे, 1 2 3 4, लावा 4 शून्य 5 समोर. 1 2 3 4 लावले. चला मग काय आहे, 7 लावा. 7 समोर किती संख्या आहे, 1. मग 7 समोर किती शून्य लावू आपण, 1. आणि दोघांचा अंतर म्हणजे त्याला मायनस करायचं. याले 0, याले 3, हे 0 सॉरी हेचा 1 वापस, शून्याशी 0. 10तून 7 गेले 3, 10तून 1 गेला 9, 10तून 1 गेला 9 आणि 5तून 1 गेला 4, म्हणजे 49,930. तर ऑप्शन नंबर 1 सॉरी ऑप्शन नंबर 4 49,903 ह्या प्रश्नाचा राईट आन्सर असेल. चला समजलं. नेक्स्ट. अंकों 5 9 0 2 8 और 6 से बिना पुनरावृत्ति के 6 अंकों की बनाई जा सकने वाली सबसे बड़ी और सबसे छोटी संख्याओं का योग क्या है. एक नंबर दिला आहे तुम्हाला आणि प्रश्नात विचारला काय की ह्या नंबरला जोडून मोठ्यात मोठी आणि छोट्यात छोटी संख्या जोडून आपल्याला त्यांची बेरीज विचारली आहे. योग म्हणजे बेरीज. आता मोठ्यात मोठी संख्या कशी करायची, पहा. सर्वात मोठा अंक घ्यायचा. सिरीज मध्ये सर्वात मोठा अंक कुठला आहे, 9. त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 2 आणि सर्वात शेवटी आहे 0. ही झाली याची मोठ्यात मोठी संख्या. आता छोट्यात छोटी संख्या घ्यायची आहे. आता तुम्ही छोट्यात छोटी संख्या म्हटल्यावर तुम्ही काय म्हणताल की बा सर्वात छोटा तर 0 आहे, आपण 0 घेऊ मग 2 घेऊ. तसं नाही करायचं. इथं तेच एक्सेप्शन आहे की छोट्यात छोटी संख्या म्हटल्यावर सर्वात आधी 0च्या आधी जी संख्या छोटी आहे ती घ्यायची, म्हणजे 2 आहे. त्यानंतर 0 घ्यायचं आणि मग तो क्रम लावायचा कमी कमी याचा. आता हे आहे 2 घेतलं, 0 घेतलं, मग घेतलं 5, मग घेतलं 6, मग घेतलं 8 आणि नंतर घेतलं 9. हे झाली छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी आणि दोघांचा योग विचारला. चला जोडा. 9 0 हात चाला 1, 5 आणि 6 11 आणि 12 2 हात चाला 1, 5 आणि 6 11 आणि 12 2 हात चाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11. 1 लाख सॉरी किती आहे, 11 22 209. 11 22 209 म्हणजेच 11 92 209 सॉरी 11 92 209. 11 92 209 कुठं आहे, ऑप्शन नंबर 3. 11 92 209 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट. आता नेहमी प्रमाणे आपला होमवर्कचा प्रश्न, आणि हा आजचा होमवर्कचा प्रश्न तुम्हाला आजच शिकवलेल्या टॉपिकवर दिलेला आहे. पूर्ववर्ती आणि उत्तरवर्ती याचे ऑप्शन सुद्धा मी दिलेले नाही, कारण तुम्ही ते सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.